जोगेकरांकडची ती पूर्वापार चालत आलेली देवपंगत मला वाटतं आसपासच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. देवपंगत या नावामागचा इतिहास मोठाच रंजक आहे. भाऊकाकांचे आजोबा म्हणजे हरिभाऊंपासून ही परंपरा सुरू आहे. एकदा जेव्हा हरिभाऊ अगदी तरुण होते तेव्हा त्यांच्या अंगणात दुपारच्या वेळी जेवणाआधी कसलेसे शेतीवाडीचे हिशोब करत असताना एकदम 2 जोडपी दारात आली. एकूण 4 जण, 2 पुरुष 2 बायका. त्यातला एक जण पडक्या आवाजात अजिजीने म्हणाला, हरिभाऊ लई लांबून आलोय बघा, पार उदगीर पासून. खूप मोठा दुष्काळ पडला व आमच्या इथं. गर्दा तसंच टाकून वनवन फिरतोय. काय पडलं ते काम करतो बघा. हरिभाऊ तुमच्याविषयी खूप ऐकलं. यायला उशीर झाला, पण 2 घास द्याल तर बरं होईल हो. उद्यापासून आम्ही चौघबी शेतावर येतो तुमच्या. काय द्याल ते काम करू. आज भाकर तुकडा देता का पोटाला. त्या चौघांची अवस्था खरंच वाईट दिसत होती. 18 विश्वे दारिद्र्याच्या खानाकुना सबंध देहावर मिरवत होत्या. हरिभाऊचं नुकतंच लग्न झाले होते. कोकणातलं एक छोटंसं गाव, त्यातले हरिभाऊ जोगेकर एक सधन शेतकरी. इंदिरा, त्यांनी बायकोला हाक मारली. चौघांना ओटीवर बसायला सांगून ताबडतोब जेवणाची व्यवस्था झाली. हरिभाऊ तेव्हाच्या काही जातपात शिवाशिव मानत नसत. चौघे ओटीवरच बसले. पानं मांडली गेली आणि एखाद्या तालेवर पाहुण्यांचं आगर स्वागत करावं तसं जेवण वाढलं गेलं. हरिभाऊंची लग्न व्हायचं होतं अशी बहीण म्हणजे कावेरीही वहिनीच्या मदतीला लागली. हरिभाऊंकडे अन्नपूर्णेच्या कृपेने नेहमीच पेशवाई बेत असे. केळीच्या पानावर शुभ्र पांढरा भात, पिवळं धम्मक वरण, घरचं साजूक तूप, अळूवडी, नारळाची चटणी, कोशिंबीर, रायतं. रोजच्या जेवणात एक गोड पदार्थ असायचा म्हणून आज केशरी जिलेबी, कुरड्या, एक रानभाजी, गरमागरम पोळ्या असा फक्कड बेत आज होता. आलेले 4 जण अक्षरशः अन्नावर तुटून पडले होते. अनेक दिवसांची भूक आज भागली होती. हरिभाऊ, इंदिराबाई आणि कावेरी तिघेही कौतुक भरल्या नजरांनी ती कृतज्ञ तृप्तता न्याहाळत होते. जेवण झाली आणि चौघेही परसदारी जाऊन हातपाय धुवून ओटी बाहेर अंगणात आले. टळटळीत दुपारी आज आपल्या हातून चौघांना अनायासे अन्नदान झालं याचा मनस्वी आनंद सगळ्यांना होता. जेवणानंतर जशी ब्राह्मणाला दक्षिणा देण्याचा रिवाज असतो तसंच हरिभाऊंकडे आलेल्या अतिथीला आणा द्यायची पद्धत होती. त्यामुळे रिवाजाप्रमाणे हरिभाऊंनी एक आणा चौघांना दिला आणि अचानक त्या चौघांपैकी एकाची बायको बोलली, हरी. एकेरी उल्लेख ऐकून सगळे दचकले. चौघांचंही रुपडं आता पालटलं होतं. हरी, अरे मी पार्वती, हे माझे नाथ शिवशंभो, ते विष्णू नारायण आणि ती त्यांची सौभाग्यवती लक्ष्मी नारायणी. आज अगदी सहज तुझं अगत्याचं जेवण, तुझा पंक्ती प्रपंच अनुभवायला आम्ही आलो रे. तू कुणाला उपाशी विनमुख पाठवत नाहीस. जे तुम्ही स्वतः खाता तेच अतिथीला देता असं ऐकून होतो. आज अनुभव घेतला. आता आमची चौघांची कृपा तुझ्या सर्वच पिढ्यांवर अशीच राहील. पण आता मात्र एक करायचं, दरवर्षी देवपंगत भरवायची, गावात आमंत्रणं धाडायची, येईल त्याचा भक्तिप्रपंच करायचा, पंचपक्वानाचं जेवण ठेवायचं, त्यात पुरणपोळी आणि ऐवडी हवीच बरं का. कोणी काही जिन्नस पंक्तीसाठी दिला तर आनंदाने स्वीकारायचा, हरकत नाही. जो देव भांडारात देतो त्याला कधी काही कमी पडत नाही. पण अट एक आहे, त्या पंक्तीला वाढायला आज जशी कावेरी होती तशी माहेरवशीन हवीच. तुझ्या आणि तुझ्या सगळ्या पिढ्यांचं कोट कल्याण होईल. तथास्तु. आणि हरिभाऊंना फक्त त्यांचे सस्मित चेहरे मात्र लक्षात राहिले. पुढच्या क्षणी अंगणात कोणीही नव्हते. तिघेही थक्क झाले. 4ही केळीची उष्टी पानं नुसती पुसून हरिभाऊंनी तिजोरीत जपून ठेवली. ज्यावर प्रत्यक्ष परमेश्वर विष्टावल्या ती पानं. त्या दिवसापासून हरिभाऊची भरभराट सुरू झाली. दरवर्षी मग देवपंक्तीचा घाट घालणं सुरू झालं. लोकांना हरिभाऊंवर नितांत विश्वास. दरवर्षी लांब लांबून लोक यायची. दरवर्षी गावातील आणि बाहेरची तालेवार माणसं साजूक तूप, पीठ, तांदूळ, भाज्या असं खूप काही दान करत. ज्यांना जमेल ते पैसे देत. देवपंगत शक्यतो वैशाख पौर्णिमेला भरायची आणि मग आधी त्रयोदशीपासून 2 दिवस रुद्र, विष्णुयाग, सप्तशतीचे पाठ आणि श्रीसूक्ताची पुरश्चरणं केली जात. कावेरी नियमानुसार दरवर्षी त्याच वेळी सहकुटुंब सहपरिवार येई. देवपंगत झाले की 2 दिवसांनी सासरी जाई. हा क्रम पुढे सुरू राहिला. हरिभाऊ नंतर पुढे पिढीत दरवर्षी एक मुलगा आणि एकच मुलगी जन्माला यायची. त्यामुळे फाटे फुटले नाही आणि परंपरा अबाधित राहिली. पिढी वंश सातत्य राहिलं. हरिभाऊ नंतर विष्णुपंत आणि बहीण गंगा, त्यानंतर भाऊकाका आणि मंदाकिनी आणि आता भाऊकाकानंतर त्यांचा मुलगा विराज आणि बहीण मालिनी. परंपरा सुरू होती. विराज पुण्यात आणि मालिनी लग्नानंतर युकेला असली तरी ती दरवर्षी यायची आणि पंक्तीचा उत्सव झाला की काही दिवस दादासोबत पुण्यात आणि सासरी साताऱ्याला जाऊन मगच परत जायची. विराजचा बिझनेस आता पुण्यात बऱ्यापैकी सेट झालेला होता. हरिभाऊने जपून ठेवलेली देवाची उष्टी पानं नंतर कधीच चुकली नाही हे विशेष. प्रत्येक देवपंक्तीच्या आधी ती काढून त्याचं खाजगीत पूजन केलं जाई.
हरिभाऊंपासून आजतायत ही परंपरा अबाधितपणे सुरू होती. सुरुवातीला 100-200 पानं उठायची, ती आता 500-700 पानापर्यंत पंगत होत होती. पंक्तीचा बेतही अगदी तसाच असायचा. कालमानानुसार थोडे बदल केले तरी मुख्य बेत तोच. आता कधीतरी आपटे मिठाईवाल्यांकडून खास बनवून आणलेले साजूक तुपातले मोतीचूर लाडू, कधी भोप्याची भाजी, कधी छान सुरेख बटाट्याची भाजी, कधी नव्या सुनेच्या आग्रहाखातर पंचामृताची आमटी, कधीतरी पालक बटाटा भजी, असे आलटून पालटून बेत असायचे. पण नियमानुसार पुरणपोळी आणि अळवडी कंपल्सरी होती. खास पुण्याहून शेअर्सचं कॅटरिंग असायचं. काय बदलला आणि आधुनिकता आली तरी पंगत तशीच राहिली. त्याचा ना बुफे झाला ना केळीच्या पाण्याऐवजी स्टेनलेस स्टीलची ताटं आली. मेनूतला बदल हा प्रथेत झाला नाही. देव जसे अंगत पंगत बसून जेवले तसंच सगळ्यांनी जेवायचं हा अलिखित नियम होता. जेवणाआधी हातपाय धुणे, जितक्या पंक्ती उठतील त्यातील पहिल्या पंक्ती अगोदर उपस्थित ब्रह्मवृंदांनी अन्नसुक्तांनी त्रिसुपर्ण म्हणणे. जेवणानंतर आलेल्या प्रत्येकाला आजही 1-1 रुपया दक्षिणा दिली जाते. आज 1 रुपयाला तितकंसं महत्त्व नसलं तरी देवपंक्तीनंतर मिळालेली दक्षिणा लोकांना मौल्यवान वाटे. साताचे एक इंडस्ट्रियलिस्ट त्या 1 रुपया दक्षिणेसाठी येत. सगळ्यांसोबत बसून जेवत. त्यांच्यासाठी ते नाणं म्हणजे अतिशय लकी होतं. दरवर्षी मिळणारं नाणं ते तिजोरीत जपून ठेवत. पहिली पंगत बसण्याआधी एका बाजूला अंगण सारून तिथे छान बैठक मांडून सजून चौघा देवांसाठी 4 पानं मांडली जात. तो नैवेद्य मात्र गाईला अर्पण केला जाई. पंगत संपून माणसं घरोघरी जाताना सोबत प्रसादाचे लाडू दिले जात. हरिभाऊच्या वेळी जोनातून प्रसाद वाटला जाई, आता जिपलॉकच्या पिशवीतून. इतकाच काय तो फरक. विराज आणि मालिनी या भावा बहिणीचा एकमेकांवर प्रचंड जीव. मालिनी आता लग्न होऊन जोगेकरांकडून करमकरांची सून झाली असली तरी तिच्यावर संस्कार सगळेच सुरेख होते. जगावर प्रेम करायची ती. कुणालाही खायला देणं, आवडीचं काही करून देणं तिच्या खास आवडीचा विषय होता. देवपंगत 2 महिन्यावर आली तशी विराजने गावाकडे एक चक्कर टाकली. जुन्या वाड्याची साफसफाई करून झाली. ग्रामपंचायतचं पटांगण देवपंक्तीसाठी नक्की झाले. भावकीतील मंडळीशी भेटीगाठी झाल्या. यंदा तब्बल 800 पानांचा हा अंदाज होता. कॅटरर्सशी बोलणं झालं. तारखा ॲडव्हान्स. 2 दिवसाच्या विधीसाठी नेहमीप्रमाणे रत्नागिरीहून आठल्ले गुरुजी, फडके गुरुजी येणार होते आणि कोरोनाची साथ आली. विराज हादरला. आजवर कधीही म्हणजे अक्षरशः कधीही न आलेली अडचण समोर टाकली. आजवर आलेल्या प्रत्येक अडथळ्यांवर आणि विघ्नांवर त्याचा आजापंजांनी मात केली होती. गांधीच्या हत्येनंतर आसपासच्या गावात जाळपोळ झाल्यावर तेव्हा त्याच्या गावकऱ्यांनी मानवी साखळी करून जोगेकर वाडा वाचवला होता. बामण्याच्या नखाला पण हात लागू देणार नाही अशा निर्धारानं शेमडं पोरही छाती पुढे काढून आलं होतं. वाडा जाळपोळीपासून सुरक्षित होता. अशा कठीण परिस्थितीतही देवपंगत उठली होती. पण आजचा प्रसंग अवघड होता. इंटरनॅशनल फ्लाईट्स तातडीने बंद करण्यात आल्यामुळे मालिनीचं येणं अशक्य होतं. देवपंगत झाली असती पण नियमानुसार पंक्तीला घरातल्या बायकासोबत बहिणीने वाढणं आवश्यक होतं. आता काय करायचं मोठाच यक्ष प्रश्न होता. दादा मला व्हिडिओ कॉल करते का? परिस्थिती अशी आहे की आपला नाईलाज आहे. विराज हो म्हणाला. यंदाच्या देवपंक्तीला मालिनी नाही म्हणून राधिका काकू पण थोडी नाराज होती. विराजची बायको म्हणजे अनिताही थोडी बावरली होती. मालिनी असली की तिला जरा आधार वाटे. यंदा सगळंच तिच्यावर आलं होतं. नाही म्हणाला भावकीतील स्नेहा काकू, दस्तूरखुद राधिका काकू म्हणजे तिच्या सासूबाई, गोखल्यांची नमिता, पावसकरांची सून या सगळ्या असल्या तरी मालिनी असली की तिला बरं वाटे. दोघी नंदा भावाजाईचं रिलेशन छान होतं. तू अजिबात काळजी करू नकोस, देव काय ते बघून घेईल असं मालिनीने अनेकदा सांगितले. सगळी तयारी जयत झाली. आसपासच्या परिसरात आमंत्रणे गेली आणि 2 दिवस आधी मालिनीचा फोन आला. अरे दादा, मी नेमकी देवपंगतीच्या दिवशी एका अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी एके ठिकाणी जाते. निनादचे एक काम आहे रे. तो एरिया लो नेटवर्कचा आहे. मीच कॉल करेन जमल तसं. देवपंक्तीच्या आधीचे 2 दिवस सतत विद्युत सुरू होते. विराजला श्वास घ्यायलाही फुरसत नव्हती. आज पदोपदी मालिनीचं नसणं खटकत होतं. पहिली पंगत घेण्याची वेळ आली. लोक स्थानापन्न झाले. आपटे गुरुजींनी खड्या आवाजात त्रिसुपर्ण म्हणायला सुरुवात केली. भावकीतील नातेवाईक आणि स्त्रिया पंगत वाढायला सज्ज होत्या. विराज तुपाचं भांड आणि अनिता मसाले भात घेऊन तयार होते. आज मालिनीची पुरणपोळी वाढण्याची जबाबदारी राधिका काकूंनी घेतली होती आणि अचानक एका कार मैदानात येऊन थांबली आणि त्यातून लगबगीने मालिनीच उतरली. हे दृश्य बघून सगळेच थक्क झाले. मालिनी, हे कसं शक्य आहे? सगळेच म्हणाले, दादा तुला नंतर सांगते डिटेल. त्रिसुपर्ण संपलं आणि आईकडचं पुरणपोळ्याचं ताट घेऊन मालिनी नेहमीप्रमाणे पदर खोचून वाढू लागली. इतक्या मोठ्या लांबच्या प्रवासावरून आली असली तरी तिच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता. लख्ख गोऱ्यापान वर्णाची सुंदर चेहऱ्याची एक लक्ष्मीकन्याच जणू काही पंक्तीत वाढते आहे असं विराजला वाटलं.
आज नेहमीप्रमाणे वरण भात, तूप, लिंबू, बटाट्याची भाजी, पुऱ्या, आम्रखंड, पुरणपोळी, चटणी, कोशिंबीर वडी, पापड, मसाले भात, कुरड्या, पंचामृत आणि ऐवडी हा बेत होता. फक्कड बेत झाला. 800 लोक तृप्त झाले. ओळख देत नसणारे मोठमोठे तालेवर जसे जेवत होते तसेच आसपासच्या गावचे गोरगरीब जेवण होते. आपल्या शेजारी कोण बसलंय याची खंत कोणाला नव्हती. कराडच्या नगराध्यक्षाच्या मांडीला मांडी लावून एक गरीब शेतकरी बसला होता, तर आमदारांच्या शेजारी पानाची टपरी असलेला विठोबा माने जेवत होता. मोठी छान मैफिल जमली होती. दक्षिणा घेऊन, शुभेच्छा देऊन आणि प्रसाद घेऊन जातो तो आपापल्या घरी गेला. मंडपात मालिनी, विराज, राधिका काकू, अनिता आणि थोडी इतर नातेवाईक मित्रमंडळी असताना मालिनीने जे सांगितले ते ऐकून सगळेच थक्क झाले. इंटरनॅशनल फ्लाईट्स ताबडतोब बंद झाल्यावर मालिनीचे इथे भारतात येण्याचे मार्ग बंद झाले. तिने आणि निनादने अक्षरशः आकाश पातळ एक केलं, पण जाणं इम्पॉसिबल होतं. इतक्यात 4 दिवस आधी निनादच्या मित्राचा फोन आला. त्याचा एक इंडस्ट्रियलिस्ट मित्र जो बिग शॉट होता तो 2 दिवसात स्पेशल परमिशन घेऊन स्वतःच्या चार्टर्ड विमानाने भारतात मुंबईत चालला होता. मालिनीने स्वतः त्या मित्राला फोन केला. मला नेऊ शकता का असं विचारलं. त्याने सांगितले, ताई, अशा प्रसंगी मी उपयोगी पडलो नाही तर देव मला क्षमा कशी करेल. तडकाफडकी सर्व अत्यावश्यक टेस्ट झाल्या आणि स्पेशल परमिशन्स काढली गेली आणि देवपंक्तीचा 1 दिवस आधी मालिनी संध्याकाळी मुंबई एअरपोर्टला उतरली. तिला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं आणि पंक्तीच्या अगदी वेळेवरती पोहोचली आणि पंक्तीत तिला नियमानुसार वाढता आलं. तिला ज्यानं सुखरूप भारतात आणलं तो इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे कैवल्य भोसले. त्याला दुसरीकडे जायचं असल्याने देवपंगत अटेंड करणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्याला प्रसादाचे लाडू ताबडतोब कुरिअर केले गेले आणि पुढच्या वर्षीपासून तोही आवर्जून येणार होता असं त्याने मालिनीला वचन दिले होते. ही सगळी स्टोरी ऐकून उपस्थित सगळेच गैरवरून गेले. इच्छा तिथे मार्ग म्हणतात ते उगाच नाही. विराज शांतपणे उठून शेजारच्या वाड्यातील माझघरात गेला. हरिभाऊ, कावेरी, विष्णू आजोबा, गंगाजी, भाऊ काका आणि मंदा त्या सगळ्यांच्या फोटोला हात जोडले. मनोमन प्रार्थना केली. परंपरा म्हणजे काय नेमकं? एक आनंद प्रवाह. देवी पार्वतीची आज्ञा होती. पंक्तीत वाड्याला बहीण हवीच. विषय संपला. नियती काय ठरवायचं ते ठरवू दे. पंक्तीला माझी बहीण येणारच. जगाच्या पाठीवर कुठेही असो, विराजच्या खांद्यावर मालिनीचा हात विसावला. देवाची इच्छा देव कशीही पूर्ण करतो ना दादा. आज मला एक गोष्ट वाटली. रवाचा प्रवास असा सोपा सुरू असतो. आपण फक्त विश्वस्त, तो प्रवाह पुढच्या पिढीला सुपूर्त करणारे प्रयस्त. दोघा बहीण भावाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. धन्यवाद.